Hello students, in previous lecture we have seen dihybrid cross and the three laws of Mendel's inheritance, law of dominance, law of segregation and law of independent assortment. Now in today's lecture we are going to discuss two important parts of this topic, that is back cross and the test cross. So here what is meant by back cross? The statement is written that when F1 individual is back cross with one of its parent, then it is called as the back cross. म्हणजे F1 हायब्रिड कोणत्याही एका पॅरेंटशी जर क्रॉस केलं तर त्याला आपण काय म्हणतो बॅक क्रॉस. आता हे मी तुम्हाला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करते. पहा या ठिकाणी इथं आपण बघूया की हे F1 हायब्रिड आहे, कारण तुम्ही मोनो हायब्रिड क्रॉस आठवून पहा. आपण मोनो हायब्रिड क्रॉसमध्ये सांगितलं होतं की प्युअर टॉल आणि प्युअर डॉल प्लांटचा क्रॉस घडवून आणला की आपल्याला F1 हायब्रिड जे मिळतं ते कसं असतं, जिनोटाईपनं कॅपिटल टी स्मॉल टी, ज्याला आपण म्हणतोय हायब्रिड टॉल. मग हा जो F1 हायब्रिड आहे तो कोणत्या तरी एका पॅरेंटवर क्रॉस केला जातो. कोणत्या तरी एका म्हणजे काय, when this F1 hybrid is crossed with capital T, that is the tall plant, pure tall plant. हा एक क्रॉस होऊ शकतो किंवा F1 हायब्रिड क्रॉस विथ प्युअर डॉल प्लांट म्हणजे स्मॉल टी. म्हणजे इथं काय बघितलं आपण, F1 इंडिव्हिज्युअल किंवा F1 हायब्रिड कोणत्या तरी एका पॅरेंट बरोबर जर क्रॉस केले, मग तो पॅरेंट असेल डॉमिनंट पॅरेंट किंवा तो पॅरेंट असेल रिसेसिव्ह, तर त्याला आपण म्हणणार आहोत बॅक क्रॉस. आता इथं आपल्याला सांगायचं हे आहे की इथं आपण म्हणलेलं आहे की एनी वन ऑफ पॅरेंट. मग तुम्हाला माहीतच आहे की आपण मोनो हायब्रिड क्रॉसमध्ये काय पाहिलं होतं, कॅपिटल टी प्युअर टॉल प्लांट वेन क्रॉस विथ small t pure dot plant, then in F1 hybrid you will get the hybrid tall plant having the genotype capital T and the small t. So this F1 hybrid is always obtained from this parent. त्यामुळे ज्या पॅरेंटकडून हे F1 हायब्रिड आलेलं आहे त्याच पॅरेंट बरोबर ह्या F1 हायब्रिडचा जर क्रॉस घडवून आणला तर त्याला आपण काय म्हणू शकतो, वी कॉल इट ॲज अ बॅक क्रॉस. त्यामुळे खूप सोपं लक्षात ठेवायला स्टेटमेंट आहे बॅक क्रॉसचं. वेन F1 इंडिव्हिज्युअल ऑर F1 हायब्रिड इज अ बॅक क्रॉस, हा परत मागा येऊन आपण क्रॉस केलेला आहे आयदर कॅपिटल टीशी किंवा स्मॉल टीशी. त्यामुळे वेन F1 इंडिव्हिज्युअल इज बॅक क्रॉस विथ वन ऑफ इट्स पॅरेंट, देन इट इज कॉल ॲज दी बॅक क्रॉस. त्यामुळे बघा हा परत आपण क्रॉस केलेला आहे आयदर कॅपिटल टीशी किंवा स्मॉल टीशी, याला आपण म्हणतोय बॅक क्रॉस. त्यामुळं सोपा आहे. आपल्याला क्वेश्चन जर विचारला व्हॉट इज द बॅक क्रॉस, तर तुम्हाला फक्त हे स्टेटमेंट सांगायचं आहे. परत बॅक आपण क्रॉस करतोय पॅरेंटशी म्हणून त्याला म्हणलेलं आहे बॅक क्रॉस. नाऊ द सेकंड क्रॉस इज द टेस्ट क्रॉस. आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय टेस्ट क्रॉस. आता टेस्ट क्रॉसचं स्टेटमेंट काय आहे हे आधी आपण पाहूया आणि मग सेम आपण एक्झाम्पलद्वारे टेस्ट क्रॉस समजून घेणार आहोत. ओके, सो नेक्स्ट पॉईंट इज द टेस्ट क्रॉस. आता टेस्ट क्रॉस म्हणजे आपल्याला काय सांगता येईल बघा, अ क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट. काय म्हणले आपण, अ क्रॉस ऑफ F1 हायब्रिड विथ होमोझायगस recessive parent is called टेस्ट क्रॉस. ओके, टेस्ट क्रॉसचं स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे, इथं सुद्धा F1 हायब्रिडच क्रॉस केलं जातं, पण कुणाशी केलं जातं, नॉट एनी वन ऑफ पॅरेंट. इथे शब्द आपण वापरलेला नाही आहे एनी वन ऑफ पॅरेंट. इथं काय सांगितलेलं आहे, क्रॉस विथ होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट. म्हणजे ज्या F1 हायब्रिडचा रिसेसिव्ह पॅरेंटशी क्रॉस केला जातो त्याला आपण म्हणतोय वी कॉल इट ॲज दी टेस्ट क्रॉस. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण तर परत आपण मोनो हायब्रिडचे एक्झाम्पल एक्सप्लेन करूया
capital T, small t. This is the F1 hybrid which is obtained in the monohybrid cross. This F1 hybrid when we cross with homozygous pure parent, इथं आपण homozygous pure parent घेतले स्मॉल टी म्हणजे कसे असणार आहेत होमोझायगस रिसेसिव्ह, कारण आपण एक्सप्लेन केलं होतं स्मॉल टी इज फॉर दी डॉल प्लांट विच इज ऑलवेज अ रिसेसिव्ह कॅरेक्टर अँड कॅपिटल टी फॉर टॉल प्लांट विच इज ऑलवेज डॉमिनंट कॅरेक्टर. मग जेव्हा आपण असा क्रॉस घडवून आणतो हायब्रिडचा रिसेसिव्ह पॅरेंटशी तेव्हा त्याला आपण नाव काय दिलेलं आहे टेस्ट क्रॉस, त्याला नाव दिलेलं आहे आपण टेस्ट क्रॉस. मग आता आपण टेस्ट क्रॉस म्हणजे हा पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला F1 हायब्रिडचा आणि रिसेसिव्ह पॅरेंटचा काय पाहायला मिळतो क्रॉस असलेला पाहायला मिळतो. ओके. आणि बॅक क्रॉस म्हणजे काय F1 हायब्रिड विथ एनी वन ऑफ पॅरेंट. हे दोन स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथं आपल्याला क्वेश्चन असा विचारला जातो की व्हॉट इज टेस्ट क्रॉस, एक्सप्लेन इट्स सिग्निफिकन्स, किंवा ह्या टेस्ट क्रॉसचं महत्त्व काय आहे, कशासाठी टेस्ट क्रॉस ॲक्च्युली कॅरी आउट केला जातो. तर ह्या टेस्ट क्रॉसची सिग्निफिकन्स आपण पाहूया. टेस्ट क्रॉस सगळ्यांच्या लक्षात आला. एक्झाम्पल मी फॉर एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, आता आपल्याला बघायचे आहेत त्याचे सिग्निफिकन्स. वी हॅव टू सी द सिग्निफिकन्स ऑफ दी टेस्ट क्रॉस. काय टेस्ट क्रॉसचे सिग्निफिकन्स, तर पहा या ठिकाणी टेस्ट क्रॉस विचारला तर फक्त एवढं सांगायचं आहे. तुमच्या माहितीसाठी मी एकदा एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्ही दिलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल. ठीक आहे. आता सिग्निफिकन्स काय सांगता येईल बघा. आता इथं आपल्याला पहिला सिग्निफिकन्स सांगता येईल की इट इज यूज टू टेस्ट वेदर अन इंडिव्हिज्युअल इज होमोझायगस, that means pure or heterozygous. So first significance is it is used to test whether the individual is homozygous, त्याला आपण म्हणतो प्युअर दुसऱ्या वर्डमध्ये, अँड ऑर हेटेरोझायगस ज्याला आपण काय म्हणणार आहोत हायब्रिड. म्हणजे या टेस्ट क्रॉसमुळं जेव्हा एखादं प्लांट तुम्ही रिसेसिव्ह पॅरेंटशी क्रॉस करणार आहात. आता इथं तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या, आपण प्लांट म्हणतोय, आपल्याला माहीत नाही की जे आपण प्लांट रिसेसिव्ह पॅरेंटशी क्रॉस करतोय की ते प्लांट होमोझायगस आहे का हेटेरोझायगस आहे. होमोझायगस म्हणजे त्याच्यामध्ये सिमिलर जीन्स आहेत का, फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी इज अ होमोझायगस, किंवा त्याच्यामध्ये जर डिसिमिलर जीन्स असतील कॅपिटल टी स्मॉल टी तर त्याला आपण म्हणणार आहे हेटेरोझायगस. मग फॉर एक्झाम्पल एखादं प्लांट तुम्हाला माहिती आहे की इट इज अ रिसेसिव्ह प्युअर रिसेसिव्ह पॅरेंट माहिती आहे तुम्हाला, पण त्याच्यावर जो आपण क्रॉस घडवून आणतोय ज्या प्लांटचा म्हणजे जे आपण प्लांटचा त्या प्लांटचं आपल्याला माहीत नाही की ते होमोझायगस आहे का हेटेरोझायगस आहे. म्हणजे रिसेसिव्ह पॅरेंट या प्लांटबरोबर आपण जो F1 प्लांट क्रॉस करतोय त्या F1 प्लांटचे जीनोटाईप आपल्याला माहीत नाहीत. वी डोंट नो द जीनोटाईप. सो टेस्ट क्रॉस टेल्स अस वेदर दॅट इंडिव्हिज्युअल विच इज we are going to cross with the recessive parent is homozygous म्हणजे प्युअर आहे का हेटेरोझायगस. त्याचंच आपण सेकंड एक्सप्रेशन सांगता येईल आपल्याला. सेकंड सिग्निफिकन्स काय सांगता येईल, इट इज यूज टू टेस्ट द जीनोटाईप. इट इज यूज टू टेस्ट द जीनोटाईप ऑफ प्लांट हॅविंग डॉमिनंट एक्सप्रेशन. having dominant expression. म्हणजे काय, तर आपण जसं एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं मोनोहायब्रिड क्रॉसच्या कॅपिटल टी स्मॉल टी हा हायब्रिड टॉल आहे, पण त्याचं एक्सप्रेशन काय आहे डॉमिनंट आहे, कारण ते त्यामध्ये कॅपिटल टी जीन हा डॉमिनंट आहे म्हणून कॅपिटल टी स्मॉल टी याचं एक्सप्रेशन डॉमिनंट आहे म्हणूनच आपण म्हणतो की F1 जनरेशनमध्ये टॉल प्लांट येतं. मग या क्रॉसमुळं F1 जनरेशनमध्ये डॉमिनंट एक्सप्रेशन आहे अशा प्लांटचा जीनोटाईप आपणाला या टेस्ट क्रॉसमुळं ओळखता येतो. आणि तिसरा आणि महत्त्वाचा सिग्निफिकन्स टेस्ट क्रॉसचा आपल्याला काय सांगता येईल, तर तिसरा सिग्निफिकन्स आपल्याला सांगता येईल या टेस्ट क्रॉसमुळं काय पाहायला मिळतं, to introduce useful recessive
रिसेसिव्ह ट्रेट इन F1 हायब्रिड, किंवा असं नुसतं म्हणे आपण इन हायब्रिड ऑफ सेल्फ पॉलिनेटेड प्लांट फॉर रॅपिड क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम. मी परत एकदा तुम्हाला तिन्ही सिग्निफिकन्स एक्सप्लेन करते, कारण मला माहीत आहे की बऱ्याच मुलांना हे टेस्ट क्रॉस म्हणजे काय हे समजलं असेल, पण त्याचे सिग्निफिकन्स लक्षात आले नाही. व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ द टेस्ट क्रॉस. आता आपण असं समजूया की इथं मी जे काय एक्सप्लेन करते ते नीट लक्षात घ्या. पहिला सिग्निफिकन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करते. टू टेस्ट वेदर इंडिव्हिज्युअल इज अ होमोझायगस ऑर हेटेरोझायगस. सपोज तुम्ही लक्षात घ्या, एक्स हे प्लांट आहे. सपोज एक्स इज अ प्लांट अँड इट इज अ होमोझायगस रिसेसिव्ह प्लांट. हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे एक्स प्लांट आपण क्रॉससाठी घेतलेलं आहे, हे काय आहे, होमोझायगस रिसेसिव्ह आहे, हे आपल्याला मान्य आहे. म्हणजे जिथं आपण एक्झाम्पलमध्ये घेतलेलं आहे, फॉर एक्झाम्पल स्मॉल टी हा होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट आहे. तसं इथं एक्स प्लांट घेतलेलं आहे की जे कसं आहे, होमोझायगस रिसेसिव्ह प्लांट आहे. आणि त्याच्याबरोबर आपण काय क्रॉस करणार आहोत, त्याच्याबरोबर आपण क्रॉस करणार आहोत वाय प्लांट. हे वाय प्लांट हायब्रिड आहे, F1 हायब्रिड आहे, हे आपल्याला माहीत आहे. हे वाय प्लांट काय आहे, हायब्रिड आहे, F1 हायब्रिड आहे, हे आपल्याला माहीत आहे. परंतु या वाय प्लांटचे, ज्याला आपण F1 हायब्रिड म्हणतोय, जे आपण या होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंटशी क्रॉस करणार आहोत, या वाय प्लांट हे आपणाला हायब्रिड आहे, पण ते होमोझायगस फॉर्ममध्ये आहे का हेटेरोझायगस फॉर्ममध्ये आहे हे आपल्याला माहीत नाही. होमोझायगस फॉर्ममध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये सिमिलर जीन्स असणार आहेत आणि हेटेरोझायगस म्हणजे ह्याच्यामध्ये डिसिमिलर जीन आहेत. मग जेव्हा आपण हा क्रॉस घडवून आणतो रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर F1 हायब्रिडचा, त्यावेळी आपणाला ह्या F1 हायब्रिडचं, ह्या F1 प्लांटचं होमोझायगॉसिटी किंवा हेटेरोझायगॉसिटी ह्या टेस्ट क्रॉसमुळे समजते. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे टू टेस्ट वेदर इंडिव्हिज्युअल म्हणजे हा इंडिव्हिज्युअल, ज्याला आपण म्हणतो F1 हायब्रिड. हा तर आपल्याला माहीतच आहे रिसेसिव्ह पॅरेंट, कारण तो माहीत आहे म्हणून त्याच्यावर आपण क्रॉस करतोय F1 हायब्रिडचा. आपण F1 हायब्रिडमध्ये तो हायब्रिड होमोझायगस आहे किंवा तो आपण असं म्हणूया F1 इंडिव्हिज्युअल ते होमोझायगस आहे का हेटेरोझायगस आहे हे आपल्याला समजत नाही. काही मुलांना असा प्रश्न पडला असेल, हायब्रिड म्हणजे हेटेरोझायगसच, पण बऱ्याच वेळा काही ठिकाणी हायब्रिडमध्ये होमोझायगससुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला पाहायला मिळतात. F1 इंडिव्हिज्युअल बऱ्याच ठिकाणी होमोझायगससुद्धा पाहायला मिळतात आणि त्यामुळं हे F1 इंडिव्हिज्युअल होमोझायगस का हेटेरोझायगस आहे हे समजण्यासाठी टेस्ट क्रॉस केला जातो. कसा, तो मी पुढे तुम्हाला डायग्रामद्वारे एक्सप्लेन करणार आहे. नेक्स्ट पॉईंट काय सांगायचं आहे बघा, टू टेस्ट सेम टेस्टिंग आहे द जीनोटाइप ऑफ द प्लांट हॅविंग डॉमिनंट एक्सप्रेशन. आता सपोज आपण हा क्रॉस घडवून आणला रिसेसिव्ह पॅरेंटचा आणि F1 इंडिव्हिज्युअलचा, ठीक आहे. आणि आपल्याला माहीत आहे की हे F1 इंडिव्हिज्युअल काय दाखवते, डॉमिनंट कॅरेक्टर दाखवते. मग हे F1 इंडिव्हिज्युअल डॉमिनंट कॅरेक्टर दाखवत असेल तर मग त्याचा ॲक्च्युअल जीनोटाइप काय आहे, वेदर इट इज कॅपिटल टी और कॅपिटल टी स्मॉल टी. कारण तुम्हाला माहिती आहे कॅपिटल टी सुद्धा डॉमिनंट एक्सप्रेशन दाखवते टॉल प्लांट आणि कॅपिटल टी स्मॉल टी सुद्धा काय करते, डॉमिनंट एक्सप्रेशन दाखवते टॉल प्लांट. मग या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की हे जे F1 इंडिव्हिज्युअल आहे त्याचे एक्सप्रेशन्स आपल्याला डॉमिनंट पाहायला मिळतात का, ते एक्सप्रेशन डॉमिनंट पाहायला मिळतात का, हे या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे. आणि यासाठी या F1 इंडिव्हिज्युअलचे जीनोटाइप काय आहेत, कॅपिटल टी का कॅपिटल टी स्मॉल टी, हे सुद्धा आपल्याला या टेस्ट क्रॉसद्वारे समजलं जातं. आणि तिसरा सिग्निफिकन्स आपण काय सांगितलेला आहे तर टू इंट्रोड्यूस द युजफुल रिसेसिव्ह ट्रेट इन हायब्रिड. म्हणजे या ठिकाणी आपण क्रॉस घडवून आणलेला आहे रिसेसिव्ह पॅरेंट विथ द F1 इंडिव्हिज्युअल. मग जर हे रिसेसिव्ह पॅरेंट युजफुल असेल, त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीज असतील, तर या चांगल्या क्वालिटीज आपण F1 इंडिव्हिज्युअलमध्ये क्रॉस करून आणू शकतो. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जेव्हा यांचा दोघांचा क्रॉस होतो तेव्हा जी काही नवीन प्रोजेनी किंवा इंडिव्हिज्युअल मिळतात त्या इंडिव्हिज्युअलमध्ये तुम्हाला रिसेसिव्ह पॅरेंट आणि F1 इंडिव्हिज्युअल दोघांची कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे जर आपल्याला एखादं प्लांट रिसेसिव्ह असेल आणि ते जर युजफुल असेल तर त्याच्या चांगल्या क्वालिटीज, चांगल्या कॅरेक्टरिस्टिक्स कशामध्ये आणता येतात
तर F1 इंडिव्हिज्युअलमध्ये किंवा त्याच्या पुढच्या पहिल्या जनरेशनमध्ये. मग इथं आपण तिसरा सिग्निफिकन्स सांगतोय की अशा प्रकारे रिसेसिव्ह पॅरेंटबरोबर F1 इंडिव्हिज्युअल क्रॉस केला तर त्या दोघांच्या क्रॉसमधून जी फर्स्ट प्रोजेनी मिळणार आहे, जे फर्स्ट F1 इंडिव्हिज्युअल मिळणार आहे, त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला रिसेसिव्ह पॅरेंटच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळणार आहेत. तर या ठिकाणी हे तिन्ही सिग्निफिकन्स हे खूप महत्त्वाचे आहेत की जे आपल्याला टेस्ट क्रॉसचा युजफुलनेस कसा प्लांटमध्ये आहे हे सांगायला मदत करतात. सो हिअर वी हॅव सीन द सिग्निफिकन्स दॅट फर्स्ट इज टू टेस्ट द वेदर इंडिव्हिज्युअल इज होमोझायगस और हेटरोझायगस to predict the genotype of the individual. Test cross is important. And third one is that here with the help of this test cross we can introduce the useful characteristics of the recessive parent to the new generation or the new individual by self pollination, which is important in crop improvement program. क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप्स जे जास्त चांगल्या क्वालिटीचे असतात त्यामध्ये अशा प्रकारे आपण सेल्फ पॉलिनेशन घडवून या ठिकाणी काय करू शकतो तर रिसेसिव्ह पॅरेंटची कॅरेक्टरिस्टिक्स आपण F1 इंडिव्हिज्युअलमध्ये आणू शकतो. तर एकदा व्यवस्थित हे रीड करा आणि जरी तुम्हाला नाही समजले तर परत आपण एकदा रिपीट करू, पण याचं मिनिंग तुम्हाला समजणं गरजेचं आहे. दीज आर द सिग्निफिकन्स ऑफ दी टेस्ट क्रॉस. मग या ठिकाणी आपण बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस एक्सप्लेन केलेलं आहे. आता ॲक्च्युली एक टेस्ट क्रॉसचं आपण एक्झाम्पल इथं घेणार आहोत. मग इथं तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये काय सांगितलेलं आहे, वेन व्हायलेट फ्लावर ऑफ पी प्लांट आर क्रॉस विथ व्हाईट फ्लावर्स ऑफ द पी प्लांट. जर व्हायलेट फ्लावरचा आणि व्हाईट फ्लावरचा जर क्रॉस घडवून आणला तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचे जे काही जिनोटाईप आणि फेनोटाईप मिळतात ते आपल्याला एक्सप्लेन केलेले आहेत. पण त्याआधी मी तुम्हाला टेस्ट क्रॉस कसा काढायचा हे एका मेथडद्वारे एक्सप्लेन करणार आहे आणि मग आपण टेक्स्टबुकमधलं जे एक्झाम्पल आहे व्हायलेट आणि व्हाईट फ्लावरचं ते एक्सप्लेन करणार आहोत. सो फर्स्ट हिअर विल सी हाऊ टेस्ट क्रॉस कॅन बी प्रिपेअर्ड. अकॉर्डिंग टू अवर स्टेटमेंट, test cross is nothing but when F1 hybrid is crossed with their recessive parent or homozygous recessive parent, then we call it as a test cross. According to the next method, you know that this hybrid produce two types of gamete, capital T and the small t. As well as this recessive parent also produce two type of gamete, small t and the small t. अशा प्रकारे आपल्याला कॅपिटल टी स्मॉल टी F1 हायब्रिडचे आणि स्मॉल टी रिसेसिव्ह पॅरेंटचे काय पाहायला मिळाले, गॅमेट पाहायला मिळाले. हे गॅमेट जर आपण पुनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्डवर जर घेतले तर आपल्याला कशा प्रकारे त्या F1 इंडिव्हिज्युअलचे जिनोटाईप फाइंड आउट करता येतात ते आपण इथं पाहणार आहोत. जसं आपण म्हणलं या ठिकाणी जर आपण कॅपिटल टी स्मॉल टी हे एका पॅरेंटचे गॅमेट्स घेतले तर दुसरे गॅमेट्स आपण कसे दाखवणार आहेत, स्मॉल टी आणि इथं सपोज दिस इज अ फिमेल तर याला आपण काय कन्सिडर करणार आहोत, मेल पॅरेंट. आता कॉम्बिनेशन कसं दाखवतो पहा आपण, कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी. जर आपण यांचा जिनोटाईप पाहिला तर जिनोटाईप कसा पाहायला मिळतो, two individuals having the capital T small t genotype and two individuals have the genotype small t. That means here the ratio of tall and dark is obtained in the form of 1:1. That is 1 tall and the 2 tall 2 dark. म्हणजे आपण सांगू रेशो कसा 1:1. When we get or always keep in mind that in a test cross the ratio of test cross is always 1:1. कुठल्याही टेस्ट क्रॉसमध्ये तुम्हाला रेशो कसा मिळणार आहे, 1:1. इथं आपण काय बघितलं तर इथं आपण बघितलं जेव्हा आपण हा टेस्ट क्रॉस कॅरी आउट केला तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की इथं रेशो आपल्याला मिळतोय 2 हायब्रिड टॉल आणि 2 काय पाहायला मिळतं तर प्युअर डॉर्प. म्हणून आपण रेशो सांगितलेला आहे 1:1. आता एक एक्झाम्पल तुम्हाला जे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे ते सुद्धा आपण इथं सॉल्व करणार आहे की ज्याच्यामध्ये व्हायलेट आणि व्हाईट फ्लावरचा क्रॉस घडवून आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो हिअर विल सी नेक्स्ट एक्झाम्पल. हे एक्झाम्पल आपल्याला काय एक्सप्लेन करतं तर बाय दिस एक्झाम्पल वी कॅन प्रेडिक्ट द जीनोटाईप ऑफ अन इंडिव्हिज्युअल. सो हिअर विल सी फर्स्ट क्रॉस. या ठिकाणी पहिला क्रॉस आपण बघणार आहे पहा, तो म्हणजे व्हाईट फ्लावर.
व्हाईट फ्लावरचा जिनोटाईप सांगितलेला आहे स्मॉल आर वेन इट इज क्रॉस विथ दी व्हायलेट फ्लावर, त्याचा आपल्याला जिनोटाईप कसा दिलेला आहे कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे. आता पहा मगाच्याच मेथडनं या ठिकाणी तुम्हाला 2 गॅमेट्स मिळणार स्मॉल आर. हिअर यू विल गेट 2 गॅमेट्स कॅपिटल आर स्मॉल आर. ही सगळ्यांना मेथड आपल्याला माहीत आहे कारण आपण 2 दिवस कसे गॅमेट्स तयार करायचे हे शिकलेलो आहोत. ठीक आहे. आता हेच गॅमेट आपण काय करणार आहोत चेकर बोर्डद्वारे एक्सप्लेन करणार आहोत कारण आपल्याला याची पुढची प्रोजेनी करायची आहे. सपोज हे 2 गॅमेट आपण इथं घेतले कॅपिटल आर स्मॉल आर आणि हे 2 गॅमेट आपण या ठिकाणी घेतले स्मॉल आर आणि यापैकी एका पॅरेंटला आपण फिमेल कन्सिडर केलं आणि दुसऱ्या पॅरेंटला जर मेल कन्सिडर केलं तर कसा आपल्याला प्रोजेनी पाहायला मिळते बघा कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे आपण क्रॉस कुणाचा घडवून आणलेला आहे व्हाईट रिसेसिव्ह पॅरेंटचा आणि व्हायलेट पॅरेंटचा. बरोबर आहे. मग या दोन्हीचा क्रॉस घडवून आणल्यानंतर आपल्याला प्रोजेनी कशी मिळाली तर 2 आपल्याला पाहायला मिळतात व्हायलेट फ्लावर आणि 2 कसे पाहायला मिळतात व्हाईट फ्लावर. अगेन हिअर यू विल गेट रेशो 1:1. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल की ऑल प्लांट्स और ऑल इंडिव्हिज्युअल्स. आता बघा आपण मगाशी एक सिग्निफिकन्स सांगितला होता की त्या इंडिव्हिज्युअलचे जिनोटाईप आपल्याला प्रेडिक्ट करता येतात. तर हे जे काही व्हायलेट आपण क्रॉस केलेलं आहे व्हाईटशी त्याचा जिनोटाईप आपण एक्सप्लेन केला इथून की इट इज ऑलवेज हेटेरोझायगस. तुम्हाला लक्षात येईल की जो इंडिव्हिज्युअल आपण क्रॉस करतोय पॅरेंटशी त्याचा जिनोटाईप नेहमी तुम्हाला कसा पाहायला मिळतो हेटेरोझायगस. आणि असा जर आपण क्रॉस घडवून आणला तर तुम्हाला 1:1 रेशो मिळतो. म्हणजे हाफ प्लांट्स आर having flower violet colored and half plants having the flower which color तर व्हाईट कलर. आता हाच क्रॉस आपण जर वेगळ्या पद्धतीने घेतला आपण काय करणार आहे व्हाईट फ्लावरचा क्रॉस परत व्हायलेट फ्लावरशी घेणार आहोत. पण या ठिकाणी व्हायलेटचा जिनोटाईप आपण काय घेणार आहोत कॅपिटल आर. परत बघा क्रॉस कसा सांगतो आपल्याला 2 गॅमेट्स मिळतात स्मॉल आर. या ठिकाणी 2 गॅमेट्स मिळतात कॅपिटल आर. परत चेकर बोर्डवर जर समजा आपण हे गॅमेट्स घेतले तर काय पाहायला मिळतं या ठिकाणी आपण कॅपिटल आर घेतले. ओके. सो हिअर व्हॉट वी डिड violet flower having the genotype capital R and the white flower having the genotype because it is recessive parent its genotypes are constant. We are changing the genotype of violet flower. Then what you will observe here capital R small r capital R small r capital R small r capital R small r. So all are the violet flowers. All are the violet flowers because there is R capital G. Okay, so here when we get all violet flower then you can predict the genotype of the F1 individual is a homozygous, and when you will get the half flower white and half flower violet then you will predict the genotype is the हेटेरोझायगस. म्हणजे पहा जर सगळेच व्हायलेट फ्लावर जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही जिनोटाईप काय सांगणार आहे F1चा होमोझायगस, आणि जर हाफ व्हायलेट आणि हाफ व्हाईट फ्लावर मिळाले तर तुम्ही F1चा जिनोटाईप काय सांगणार आहात तर वी टेल इट ॲज अ hybrid or the heterozygous. So here we have completed this part that is the test cross. पहा अजून मला वाटतं की काहींना ज्यांना सुरुवातीपासून व्यवस्थित समजलेलं आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, पण टेस्ट क्रॉस जर नाही कळाला तुम्हाला तर आपण तुम्हाला एकदा तो नीट समजून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. काय कळलं नाही तर मग तुमच्याकडे डाऊट असतील ते आपण सॉल्व करू. तर टेस्ट क्रॉस म्हणजे आपण सांगितलेलं आहे F1 हायब्रिड क्रॉस विथ दी रिसेसिव्ह पॅरेंट. जे सिग्निफिकन्स आपण डिस्कस केलेले आहेत. टेक्स्टबुकमधलं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे. व्यवस्थित रीड करा म्हणजे तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. मग एक्झामला काय क्वेश्चन विचारला तो तर टेस्ट क्रॉस मग स्टेटमेंट विचारलं जातं व्हॉट इज टेस्ट क्रॉस अँड
गिव्ह देअर सिग्निफिकन्स. तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल हे सॉल्व करायचं नाही, त्यामुळे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. टेस्ट क्रॉसचं स्टेटमेंट काय सांगितलं, वेन F1 इंडिव्हिज्युअल इज क्रॉस विथ homozygous recessive parent, then it is called as a test cross. What are the significance? First significance, it is used to check whether the individual is homozygous or heterozygous, or in other word to check the individual whether it is pure or hybrid. तेच सांगितले मी दोन सेंटेन्समध्ये. सेकंड काय सांगता येईल, टेस्ट क्रॉस इज युजफुल टू प्रेडिक्ट द जीनोटाइप ऑफ द प्लांट. आणि तिसरं काय सांगायचं, युजफुल रिसेसिव्ह कॅरेक्टर्स कॅन बी इंट्रोड्यूस इन द F1 प्लांट विथ दी हेल्प ऑफ द टेस्ट क्रॉस. अशा प्रकारे 3 सिग्निफिकन्स आणि स्टेटमेंट टेस्ट क्रॉसचं महत्त्वाचं आहे थेअरी पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि बॅक क्रॉसचं फक्त आपल्याला काय सांगायचं आहे, स्टेटमेंट सांगायचं आहे. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड दिस टेस्ट क्रॉस अँड दी बॅक क्रॉस. नाऊ नेक्स्ट पॉईंट is the deviations from Mendelian finding. Deviations from Mendelian finding म्हणजे काय, up to this we have seen the work of Mendel, that is we have seen the Mendel's success, Mendel's 7 traits or 7 characteristics. Mendel used different genetic terminology, Mendel's monohybrid cross, Mendel's dihybrid cross, 3 laws, and at last we have seen back cross and the test cross. So all this is the Mendel's work. But after the death of Mendel in 1900, different scientists work on the same work of the Mendel on different organism. म्हणजे मेंडेलनं पी प्लांटवर काय केले, एक्सपेरिमेंट कॅरी आउट केले, बरोबर आहे. पण त्याच्या डेथ नंतर बाकीच्या सायंटिस्टनी हेच मेंडेलचे एक्सपेरिमेंट हे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमवर कॅरी आउट केले. त्यांनी काही पीच प्लांट घेतलं नाही, काही लाईव्ह ॲनिमल्सवर, काही लाईव्ह प्लांट्सवर हे कॅरी आउट केले एक्सपेरिमेंट. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मेंडेलचे हे सगळेच लॉ किंवा सगळेच प्रिन्सिपल्स सगळ्या ठिकाणी ॲप्लिकेबल होत नाहीत. म्हणून त्यांनी काही लॉज मेंडेलचे मॉडिफाय केले, काहींना जे एक्सेप्शन्स आहेत ते मेन्शन केले, आणि त्यालाच म्हणलं तर मेंडेलियन डेव्हिएशन. न्यू मेंडेलिझम म्हणजे काय पा, न्यू मेंडेलिझम म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे, आफ्टर द डेथ ऑफ द मेंडेल the work which is carried out by different scientists and that work is in the form of deviation. म्हणजे मेंडेलचे प्रिन्सिपल मॉडिफाय केले त्याला म्हणायचं डेव्हिएशन. आणि हे डेव्हिएशन जे मेंडेलचे आहेत विच इज डिस्क्राइब ॲज अ न्यू मेंडेलिझम. सो नेक्स्ट टायटल ऑफ दिस टॉपिक इज द डेव्हिएशन फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग. डेव्हिएशन्स फ्रॉम Mendel's finding. म्हणजेच मेंडेलने जे जे आपल्याला सांगितलं आतापर्यंत त्यांच्यामध्ये त्या प्रिन्सिपल्समध्ये बराच काय झालेला आहे, फरक आढळून आलेला आहे, बऱ्याच विसंगती आढळून आलेल्या आहेत. ते सगळे प्रिन्सिपल सगळ्या ठिकाणी ॲप्लिकेबल झालेले नाहीत. खूप साऱ्या लोकांनी स्टडी केला त्याच्यावर, त्यामुळे आणखीन प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स व्यवस्थित समजायला मदत झाली. आणि हा स्टडी केल्यानंतर काही डेव्हिएशन्स आले समोर, काही वेगळे पण समोर आलं, ते आपल्याला सांगितलेलं आहे मेंडेल्स डेव्हिएशन. आणि न्यू मेंडेलिझम म्हणजे काय, तर हे डेव्हिएशन जे डिस्क्राईब केले गेले ते कशाच्या फॉर्ममध्ये एक्सप्लेन केले, तर न्यू मेंडेलिझम. न्यू मेंडेलिझम म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, व्हॉट इज न्यू मेंडेलिझम. न्यू मेंडेलिझम म्हणजे आपण सांगू शकतो दॅट इज दी डेव्हिएशन्स आर डिस्क्राइब in the form of new Mendelism, but it is carried out after the death of the Mendel. मेंडेलच्या डेथ नंतर हे काय केले गेले आपल्याला सांगितले गेले, डेव्हिएशन सांगितले गेले, आणि त्याला म्हणायचं न्यू मेंडेलिझम. पोस्ट मेंडेलिझम म्हणजे पण काय, आफ्टर मेंडेल्स डेथ, आफ्टर मेंडेल्स वर्क, दी अदर वर्क विच इज कॅरिड आउट दॅट इज कॉल्ड ॲज अ पोस्ट मेंडेलिझम. म्हणजे पोस्ट म्हणजे नंतर म्हणतो आपण, आफ्टर म्हणजे पोस्ट, आणि बिफोर म्हणजे काय आपण वापरतो प्री. तसं पोस्ट मेंडेलिझम म्हणजे मेंडेलच्या मृत्यूनंतर. न्यू मेंडेलिझम म्हणजे डेव्हिएशन जे आहेत ते एक्सप्रेस केले गेले इन दी फॉर्म ऑफ न्यू मेंडेलिझम. डेव्हिएशन म्हणजे काय, महत्त्वाच्या संज्ञा.
तर आतापर्यंत मेंडेलनं काय सांगितलं हे आधी आपणाला बघितलं पाहिजे आणि मग आपण त्याच्यामध्ये काय काय मॉडिफिकेशन झालं हे समजून घेऊया. त्यामुळे मेंडेलचं आधी महत्त्वाचे पॉईंट्स आपण आधी डिस्कस करू आणि त्यानंतर त्याच्यामध्ये झालेले मॉडिफिकेशन्स काय आहेत ते आपण पाहणार आहोत. सो फ्रॉम दिस वर्क ऑफ मोनोहायब्रिड अँड फ्रॉम द वर्क ऑफ डायहायब्रिड व्हॉट मेंडेल टोल्ड अबाउट द इनहेरिटन्स पॅटर्न. मेंडेल आपल्याला काय काय सांगितलं हे आधी आपण समजून घेऊया. त्यानं काय सांगितलं आपल्याला, सिंगल ट्रेट इज कंट्रोल्ड बाय सिंगल जीन अँड धिस सिंगल जीन हॅज 2 अलिल्स. या सिंगल जीनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, किती अलिल्स असतात, 2 अलिल्स असतात. मी आधी सगळे स्टेटमेंट्स तुम्हाला सांगते मग आपण ते एक्सप्लेन करूया. सेकंड डेरिव्हेशन त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, 2 अलिल्स आफ्टर इंटरॅक्शन, 2 अलिल्स आफ्टर interaction shows 2 alleles after interaction shows dominance two alleles after interaction, 2 alleles after interaction only one is dominant and third statement of Mendel is that genes or factors for different traits are present on different chromosomes assort independently. Okay, so see here under the title deviation from Mendel finding we are discussing the Mendel statement first. Then we will understand which deviations are carried out from this statement. आता मेंडेलनं काय काय सांगितलं आपल्याला, मेंडेलनं सांगितलं की सिंगल ट्रेट म्हणजे सिंगल कॅरेक्टर कुठल्याही ऑर्गॅनिझमचं. मग समजा आपण प्लांटचं सिंगल कॅरेक्टर घेतलं तर ते कंट्रोल कोण करतोय, एक सिंगल जीन कंट्रोल करतोय आणि एकाच जीनचे तुम्हाला काय पाहायला मिळतात, 2 वेगवेगळे अलिल्स पाहायला मिळतात. आता सपोज आपण एक्झाम्पल बघूया, हाईट ऑफ द स्टेम हे एक सिंगल कॅरेक्टर आहे, बरोबर आहे. हे कॅरेक्टर कंट्रोल कोण करते, सिंगल जीन. म्हणजे कुठला जीन, तर कॅपिटल टी हा डॉमिनंट जीन आहे. हा डॉमिनंट जीन कॅपिटल टी जे सिंगल जीन आहे तो कुठलं कॅरेक्टर कंट्रोल करतोय, तर टॉल प्लांटचं कॅरेक्टर कंट्रोल करतोय. पण या कॅपिटल टी सिंगल जीन हा जे सिंगल ट्रेट कंट्रोल करते, म्हणजे असं लक्षात घेऊया, सिंगल ट्रेट म्हणजे टॉल कॅरेक्टर आहे, हे कंट्रोल कोण करते, सिंगल जीन कॅपिटल टी. पण या सिंगल जीन कॅपिटल टीचे 2 अलिल्स पाहायला मिळतात, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. पण तुम्हाला माहीत आहे की टॉल प्लांट हायब्रिड फॉर्ममध्ये कॅपिटल टी स्मॉल टी जिनोटाईप दाखवतं आणि होमोझायगस फॉर्ममध्ये कॅपिटल टी जिनोटाईप दाखवतं. म्हणजे इथं पहा, सिंगल ट्रेट टॉल प्लांट controlled by single gene capital T gene and this capital T gene has again 2 alleles capital T आणि small t. हे आपल्याला मेंडेलने एक्सप्लेन केलेलं आहे. परत मेंडेलने काय सांगितलेलं आहे, 2 alleles 2 alleles आहेत ज्यांच्या जेव्हा त्याची इंटरॅक्शन होते आणि इंटरॅक्शन झाल्यानंतर त्यापैकी एक अलील काय पाहायला मिळतं, आपल्याला डॉमिनंट पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल हा मी तुम्हाला सेकंड पॉईंट एक्सप्लेन करते. 2 alleles, सपोज दिस इज द कॅपिटल T and these are the small t आणि small t. Sorry, capital T, small t. These are the 2 alleles. हे 2 वेगवेगळे काय आहेत, alleles आहेत.
आफ्टर देअर इंटरॅक्शन, त्यांची जेव्हा इंटरॅक्शन होते तेव्हा तुम्हाला काय पाहायला मिळतं, एकच त्यातलं आलेलं तुम्हाला डॉमिनंट पाहायला मिळतं. हे ऑलरेडी आपण लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये शिकलेलो आहोत. जेव्हा कॅपिटल टी आलेलचा क्रॉस स्मॉल टी आलेलशी घडून आणला जातो तेव्हा F1 जनरेशनमध्ये या दोन आलेलपैकी एकच आलेले एक्सप्रेस होतं, बिकॉज इट इज अ डॉमिनंट वन, आणि ते कुठलं आहे, कॅपिटल टी. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट मेंडेलचं काय सांगितलेलं आहे, वेन टू alleles interact ओनली वन इज डॉमिनंट. त्या दोन alleलपैकी एकच डॉमिनंट आहे. दोन्ही पण डॉमिनंट आहेत का, नाही, फक्त एकच alleles तुम्हाला डॉमिनंट पाहायला मिळतं. आणि तिसरं महत्त्वाचं स्टेटमेंट मेंडेलचं काय पहा, जीन, त्याला आपण म्हणतोय फॅक्टर. फॅक्टर हे मेंडेलनं म्हणलेलं आहे आणि नाउअडेज दॅट फॅक्टर इज कॉल्ड एज जीन. त्यामुळे इथं ब्रॅकेटमध्ये मी फॅक्टर लिहिलेलं आहे. जीन फॉर डिफरंट ट्रेट्स, प्रत्येक कॅरेक्टरचे जीन्स कुठं असतात, आर प्रेझेंट ऑन डिफरंट क्रोमोझोम. कारण आपल्या बॉडीमध्ये जे काही क्रोमोझोम्स आहेत, न्यूक्लियसमध्ये, सेलमध्ये असे अनेक क्रोमोझोम पाहायला मिळतात आपल्याला. जसं आपल्याला माहीत आहे की क्रोमोझोम आपण जर पेअर बघितला आपल्या बॉडीमध्ये तर कसा असतो, 46 क्रोमोझोम असतात, किंवा इन अदर वर्ड वी कॅन से दॅट 23 पेअर्स. मग हे 46 क्रोमोझोम जे आहेत या प्रत्येक क्रोमोझोमवर प्रत्येक आपल्या बॉडीचं कॅरेक्टर कंट्रोल करणारा जीन पाहायला मिळतो. असं पाहायला मिळत नाही की एकाच क्रोमोझोमवर सगळे जीन्स असतात बॉडी कंट्रोल करणारे आणि बाकीचे क्रोमोझोम फ्री असतात. तर प्रत्येक ॲनिमलमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं, क्रोमोझोमची संख्या ही जास्त असते आणि प्रत्येक क्रोमोझोमवर तुम्हाला एक जीन पाहायला मिळतो की जो जीन त्या बॉडीचं कॅरेक्टर कंट्रोल करतो. आता पी प्लांटमध्ये आपण काय बघितलं तर टॉल कॅरेक्टर कंट्रोल करणारा जीन कॅपिटल टी, डार्क कॅरेक्टर कंट्रोल करणारा जीन स्मॉल टी, किंवा येलो कलर कंट्रोल करणारा जीन कॅपिटल वाय, ग्रीन कलर कंट्रोल करणारा जीन स्मॉल वाय. तर हे जे काही जीन्स आपण सांगितलेले आहेत दीज आर प्रेझेंट ऑन द डिफरंट क्रोमोझोम ऑफ द पी प्लांट. पी प्लांटच्या वेगवेगळ्या क्रोमोझोमवर हे जीन्स सिच्युएटेड असतात, प्रेझेंट असतात. अँड काय सांगितलेलं आहे, ॲसॉर्ट इंडिपेंडेंटली. आणि जेव्हा ते पुढच्या जनरेशनमध्ये पास होतात तेव्हा ते क्रोमोझोम अलगद ते जीन्स त्या क्रोमोझोमपासून काय होतात तर सेपरेट होतात आणि नेक्स्ट जनरेशनमध्ये पास होतात. ह्युमन बिईंगमध्ये पण तसंच आहे. आपल्या बॉडीचे प्रत्येक कॅरेक्टर कोण कंट्रोल करतो, अ पर्टिक्युलर जीन, अँड दॅट जीन इज सिच्युएटेड ऑन दी क्रोमोझोम. अँड वेन these genes get transmitted from our generation to the next generation, at that time this gene separate or segregate from that chromosome and get passed to the next generation. या पद्धतीनं हे मेंडेलचं स्टेटमेंट आपण बघितलेलं आहे. त्यामुळे हे कुठल्याही एक्झामला तुम्हाला विचारलं जात नाही, पण टेक्स्टबुकमध्ये सिक्वेन्सनं दिलेलं आहे, याचा तुम्हाला अर्थ कळावा म्हणून आपण एक्सप्लेन केलेला आहे. थेरीला किंवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज नॉट आस्क एनिवेअर, कुठेही तुम्हाला विचारलं जात नाही. मग आपल्याला बघायचं काय आहे तर ॲक्च्युली मेंडेलचे डेव्हिएशन्स कोणते आहेत आणि ते वन बाय वन आपल्याला डिस्कस करायचे आहेत. सो हिअर विल डिस्कस द नेक्स्ट पार्ट दॅट इज अ मेंडेल डेव्हिएशन. आता पहा मेंडेलचे डेव्हिएशन म्हणजे कुठले तर इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, त्यानंतर मल्टिपल अलेस, प्लिओट्रॉपी, हे जे काही डेव्हिएशन्स आहेत किंवा डेव्हिएशन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे.